विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयामध्ये आपल्याला संख्या रेषा हा एक घटक आहे। या घटकावर आधारित स्वाध्याय 5.1 आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक 2°3 आहे। बिंदू m व n मधील अंतर 3 एकक असेल तर n बिंदूचे निर्देशक किती? दोन अचूक पर्याय निवडा। इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी 2 पर्याय अचूक आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत। 2017 या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे। हा प्रश्न आता आपण सोडवूया। आपल्याला संख्या रेषेवर m हा बिंदू दिला आहे आणि त्याचा निर्देशक आहे 2°3, ते लिहून घेऊया। आपल्याला दिलेला जो बिंदू आहे तो आहे m आणि निर्देशक आहे 2°3। यानंतर दुसरा एक बिंदू आहे ज्याचं नाव आहे n आणि या दोघांमधील अंतर 3 एकक आहे। दोघांमध्ये जे अंतर आहे ते 3 एकक आहे। तर n बिंदूचे निर्देशक आपल्याला पाहायचे आहेत। आता हे सोडवूया आपण। सुरुवातीला आपण m चा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 2°3, तो लिहून घेऊया। आता n बिंदूचे जे निर्देशक आहे तो आपल्याला माहित नाही, तर तो आपण x मानू। आता दोन्ही बिंदूचे निर्देशक आपल्याकडे आले। 2°3 हा m बिंदूचा निर्देशक आणि n बिंदूचा निर्देशक आपण x मानला। या दोघांमध्ये अंतर 3 चा आहे। जर x हा या बिंदूच्या म्हणजे m बिंदूच्या निर्देशकाच्या डावीकडे असेल म्हणजे तर तो x 2°3 पेक्षा लहान असणार आहे। म्हणजे जर एक आपण संख्या रेषा घेतली, या संख्या रेषेवर समजा इथे m असेल आणि जर 3 एकक अंतरावर इकडे n असेल डाव्या बाजूला, तर साहजिकच n चा जो निर्देशक आहे तो m पेक्षा लहान असणार आहे। ही शक्यता पहिल्यांदा गृहीत धरू। मग m आणि n यांच्यामधलं अंतर आपल्याला 3 दिलेलं आहे, म्हणजे यांची वजाबाकी निर्देशकांची 3 येणार आहे। आणि n हा बिंदू सुरुवातीला आपण m च्या डावीकडे मानलेला असल्यामुळे n च्या निर्देशकाची जी किंमत आहे ती m पेक्षा कमी असणार आहे। त्यामुळे m च्या निर्देशकातून n चा निर्देशक वजा केला तर 3 येईल। अशा प्रकारचे आपण समीकरणात मांडणी करणार आहोत। तर 2°3 हा m चा निर्देशक आहे, n चा निर्देशक आहे x आणि यांची वजाबाकी ही 3 येणार आहे। आता हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला n चा निर्देशक मिळेल। आपण समीकरण सोडवूया। इथे 2°3 आहे, इथे x ला छेद 1 आहे, इथे सुद्धा 3 छेद येण्यासाठी आपण इथे 3 ने गुणूया, म्हणजे येईल 2°3 वजा x ला 3 ने गुणलं तर येईल 3x आणि छेद 3, म्हणजे x/1 अशा तऱ्हेचा इथं अपूर्णांक आहे, त्याला आपण वरती आणि खाली 3 ने गुणलं, पुढे बरोबर 3 तसंच येईल। आता दोघांचा छेद समान आहे त्यामुळे वजाबाकी होईल, 2 वजा 3x छेद 3 बरोबर 3 असं समीकरण पुढे मिळालं। आता हा 3 इकडे भागिले तो इकडे गुणिले होईल, मग पुढे येईल 2 वजा 3x बरोबर हा 3 इकडे आल्यावर 3 गुणिले 3 होईल, म्हणजेच इकडे होईल 9। आता 2 वजा 3x बरोबर आलेला आहे 9, मग वजा 3x बरोबर 9 वजा 2 येईल, कारण इकडे 2 धन 2 आहे तो इकडे वजा 2 होईल, म्हणजेच ती वजा 3x बरोबर येईल 7। आता वजा 3x बरोबर 7 असं आपल्याला मिळालं। यानंतर पुढे सोडूया। दोन्ही बाजूला वजा 1 ने गुणलं तर दोन्हींची चिन्ह बदलतील, या बाजूला होईल 3x बरोबर इकडे होईल वजा 7। आता x फक्त ठेवूया, वजा 7 आणि इथे छेदामध्ये हा 3 येईल, इकडे गुणिले होता इकडे भागिले झाला, म्हणजे जो n बिंदू आहे त्याचा निर्देशक आपल्याला मिळालेला आहे वजा 7/3। तर इथे आपल्याला m चा निर्देशक दिलेला होता 2°3 आणि इथे मिळेल वजा 7/3। आता आपल्याला एक निर्देशक मिळालेला आहे, आपल्याला दुसरा निर्देशक काढावा लागेल। दुसरा निर्देशक अशा शक्यतेत येईल की जर n हा m च्या उजव्या बाजूला असेल तरी सुद्धा इथे 3 चा अंतर येईल आणि आपल्याला दुसरा निर्देशक असेल। आता या कंडिशनमध्ये m चा निर्देशक हा n च्या निर्देशकापेक्षा लहान असणार आहे, त्यामुळे n चा निर्देशक जो आपण x मानलाय त्याच्यातून 2°3 वजा केल्यावर 3 येणार। अशा प्रकारचं समीकरण आपल्याला मांडावं लागेल, ते पाहूया काय येईल। आता n चा निर्देशक आपण मानलेला आहे x, त्यामुळे आपण इथे
एक्स वजा एमचा निर्देशक 2/3 आणि हे अंतर आहे 3. आता हे सोडूया. इथे सुद्धा आपल्याला 3 छेद आणण्यासाठी 3x/3 वजा 2/3 असं करावं लागेल बरोबर 3. तर ही वजाबाकी येईल 3x वजा 2/3 बरोबर 3. इथे पुन्हा 3x वजा 2 बरोबर 3. हा 3 इकडे गुणिले होईल, गुणिले 3 म्हणजेच हा गुणाकार येईल 9. समीकरण मिळेल 3x वजा 2 बरोबर 9. आता हा वजा 2 आहे तो पलीकडे पाठवूया, तो होईल 3x बरोबर 9 अधिक 2 होईल म्हणजेच होतील 11. मग x बरोबर हा 11 आणि हा 3 आहे तो इकडे छेदात जाईल 11/3. अशा पद्धतीने आपण दोन्ही शक्यतांमध्ये एनचा निर्देशक काढलेला आहे. अंतर 3 आहे परंतु एम कोणत्या बाजूला आहे ते दिलेलं नाही. एम जर डाव्या बाजूला असेल तर या दोघांच्या वजाबाकीवरून आपण पहिल्यांदा एक्सची किंमत काढली. त्यानंतर एन इकडच्या बाजूला असेल तर एनच्या निर्देशकातून एमचा निर्देशक वजा करून आपण उत्तर काढलेलं आहे. आपल्याला मिळालेली दोन उत्तर आहेत -7/3 आणि 11/3. इथे जर आपण पर्याय पाहिलं तर पहिलाच पर्याय आहे -7/3 आणि दुसरा पर्याय आहे 11/3. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 2 हे या प्रश्नासाठी बरोबर आहेत. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते. आपण पर्याय निवडलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूया. संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. ए व बी या बिंदूंतील अंतर 17/5 असल्यास बी या बिंदूचे निर्देशक कोणते? पहिल्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न आहे. ए बिंदूचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे -8/5. बी बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे आणि त्या दोघांमधील जे अंतर आहे ते दिलेलं आहे 17/5. 17/5 ही दिलेलं अंतर आहे आणि आपण बी बिंदूचं निर्देशक इथे सुद्धा काय करूया, एक्स मानूया. बी बिंदूचा जो निर्देशक आहे तो एक्स मानूया. इथे सुद्धा आपल्याला तसंच करावं लागेल. ए बिंदूच्या डावीकडे जर बी बिंदू असेल तर एचा निर्देशक वजा बीचा निर्देशक बरोबर 7/5 असं पहिल्यांदा घेऊया. ही वजाबाकी येईल. एचा निर्देशक आहे -8/5 वजा एक्स जो आपण बीचा निर्देशक मानला आहे. ही वजाबाकी येईल 17/5 म्हणजेच आपल्याला दिलेलं अंतर. आता हे सोडवूया. हा -8 तसाच छेदात 5 वजा इथे एक्सला छेद 5 आणण्यासाठी एक्सला सुद्धा 5ने गुणावं लागेल. 5x/5 बरोबर 17/5 येईल. यानंतर आता छेद समान झाला असल्यामुळे अंशांची वजाबाकी येईल. -8 वजा 5x/5 बरोबर 17/5. इथे दोन्ही बाजूला अंश छेदामध्ये 5 आहे. दोन्ही बाजूला छेदामध्ये 5 आलेला आहे. जर दोन्ही बाजूला आपण 5ने गुणलं तर दोन्हीकडचा छेद निघून जाईल. समीकरण राहील -8 वजा 5x बरोबर 17. आता हा 8 आपण इकडे पाठवूया. इथे येईल वजा 5x बरोबर 17. हा वजा 8 आहे तो इकडं अधिक 8 होईल. वजा 5x बरोबर 17 आणि 8 होतात 25. दोन्ही बाजूला आपण -1ने गुणलं तर यातलं ऋणचिन्ह निघून जाईल. इकडे येईल 5x, इकडे येईल वजा 25. आता x बरोबर हा 5 इकडे गुणिले आहे, इकडे भागिले होईल. वजा 25 भागिले 5 म्हणजेच वजा 5 हे आपलं पहिलं उत्तर येणार आहे. पहिला निर्देशक मिळाला. जर ए बिंदूच्या डावीकडे बी बिंदू असेल तर बी बिंदूचे निर्देशक येतील वजा 5. आता दुसरी पॉसिबिलिटी, दुसरी शक्यतेचा आपण विचार करूया. जर बी हा बिंदू ए बिंदूच्या उजवीकडे असेल तर बी बिंदूच्या निर्देशकातून ए बिंदूचा निर्देशक वजा केल्यावर हे उत्तर यायला हवं. म्हणजेच समीकरण होईल x वजा 8/5 बरोबर 17/5 अशा पद्धतीने समीकरण मिळेल. आता हे समीकरण सोडवूया. इथे वजा वजा अधिक होईल म्हणजेच x अधिक 8/5
बरोबर 17/5 असं येईल. इथे छेद 5 करण्यासाठी 5x/5 अधिक 8/5 बरोबर 17/5 येईल. आता छेद समान झालेला आहे, बेरीज करूया. 5x अधिक 8/5 बरोबर 17/5. इथे सुद्धा दोन्हीकडे छेदात 5 आलेले आहेत. दोन्ही बाजूला जर आपण 5 ने गुणलं तर छेद निघून जाईल. समीकरण राहील 5x अधिक 8 बरोबर 17. या ठिकाणी 5x बरोबर 17 वजा 8 येईल, कारण हा अधिक 8 इकडे वजा 8 होईल. 17मधून 8 गेले, शिल्लक राहील 9. आता पुढं पाहूया. 5x बरोबर 9 आलेले आहेत. 5x बरोबर 9. x बरोबर हा 5 इकडे गेल्यावर 9/5 असं उत्तर येणार आहे. म्हणजे जर ए बिंदू आणि बी बिंदूंपैकी ए बिंदूच्या डावीकडे बी बिंदू असेल तर त्याचा निर्देशक येईल -5, आणि जर ए बिंदूच्या उजवीकडे बी बिंदू असेल तर त्याचा निर्देशक येईल 9/5. आपल्याला मिळालेले जे दोन निर्देशक आहेत ते आहेत -5 आणि 9/5. आता पर्याय पाहूया. इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे -5 व 9/5. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे प्रश्न 3 पाहूया. ऋण 7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? आपल्याला एक संख्या दिलेली आहे. संख्या आहे ऋण 7/11 आणि विचारला आहे की कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे. आपल्याला पहिल्यांदा पूर्णांक ठाऊक हवेत. पूर्णांक म्हणजे सर्व ऋण संख्या. त्याच्यामध्ये समजा आता ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, त्यानंतर 0 आणि पुढे 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. तर ही संख्या यापैकी कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता इथे छेदामध्ये 11 आहेत आणि त्यापैकी 7 आहे. जेव्हा आपण अपूर्णांक शिकलो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की इथे जर 0 असेल तर इकडे ठराविक अंतरावर 1 असतो आणि तेवढ्याच ठराविक अंतरावर इकडे -1 असतो. आणि ह्या एकाचे आपण या छेदा एवढे जर भाग केले, 11 भाग, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हा 11. तर या 11 भागांपैकी 7 भाग आपण घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर ही जी संख्या येते ही येते 7/11 आणि तेच आपण डाव्या बाजूला केलं. इथे सुद्धा 0 ते ऋण 1 या एककाचे जर आपण 11 भाग केले, आपण करूया. हा पहिला भाग, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तर यापैकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ही जी संख्या येईल ही असणार आहे ऋण 7/11. तर अशा पद्धतीने 0 आणि ऋण 1 यांच्या दरम्यान ही संख्या येते हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला जे विचारलेलं आहे की ऋण 7/11 ही कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान येते, तर 0 व ऋण 1 या दोघांच्या मध्ये ही संख्या येते. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे 0 व ऋण 1, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहेत आपल्याला. इथे एक संख्या रेषा दिलेली आहेत आणि या संख्या रेषेवर आधारित प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6ची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. इथे ए पासून क्यू पर्यंतचे बिंदू दिलेले आहेत. ई बिंदू आहे तो 1 या निर्देशकावर आहे. पी बिंदूचा निर्देशक 2 आहे आणि एला 0 आहे. ए पासून सुरुवात होते. प्रश्न 4 पाहूया. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती? इथे आपल्याला 4 रेषाखंड दिलेत. रेख CB, रेख EB, रेख EQ आणि रेख QG. हे 4 रेषाखंड आपण लिहून घेऊया. आपल्याला दिलेले रेषाखंड आहेत रेख CB, त्यानंतर आहे EB, तिसरा आहे EQ आणि चौथा दिलेला आहे आपल्याला QG. हे 4 रेषाखंड आपल्याला दिलेले आहेत आणि आता यांच्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज विचारली आहे. आपल्याला पहिल्यांदा या 4 पैकी
सर्वात मोठा कोणता सर्वात लहान कोणता ते ठरवावं लागेल आणि त्यासाठी या 4 इंची आपल्याला लांबी काढावी लागणार आहे। पहिल्यांदा CB ची लांबी काढूया। इथे C पासून B एवढी लांबी येणार आहे। आता जर 0 ते 1 हे अंतर असेल तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की हे जे भाग पाडलेले आहेत ते त्याचा कितवा भाग आहे। ते 0 ते 1 चे 1 2 3 4 असे भाग पाडलेले आहेत। याचा अर्थ प्रत्येक भाग हा पाव या अंतराचा आहे। पाव, अर्धा, पाऊण आणि 1 अशा पद्धतीने विभागणी केलेली आहे। एकाचे 4 विभागणी केली आहे। जर आपण दशांश अपूर्णांकामध्ये पाहिलं तर इथे 0.25 0.50 0.75 1 1.25 1.50 1.75 2 आणि 2.25 अशी विभागणी येईल। आता आपल्याला फक्त अंतर पाहायचं आहे CB, C ते B हा प्रत्येक भाग 0.25 चा आहे। त्यामुळे जो CB आहे त्याची लांबी येणार आहे 0.25 0.25 एकक म्हणूया, जे काही एकक असेल ते। याचप्रमाणे आता EB ची काढूया। E ते B पाहिलं तर 3 वेळा मध्ये 0.25 येते, 1 2 आणि 3 म्हणजे हा पाऊण भाग येईल, म्हणजेच 0.75 येईल, कारण हे 0.25 0.50 आणि 0.75 3 भाग आहेत। 4 पैकी 3 म्हणजेच पाऊण भाग म्हणजेच 0.75। तेव्हा EB ची जी लांबी आपल्याला मिळाली ती मिळाली 0.75 एकक। यानंतर आहे EQ। E पहा या ठिकाणी आहे आणि Q इकडे शेवटी आहे। इथून इथपर्यंत पूर्ण 1 आणि पुढे हा 0.25 म्हणजे 1.25 एवढी EQ ची लांबी येईल। ती लिहून घेऊया, 1.25 घेतली। त्यानंतर आहे QG। या ठिकाणी Q आहे आणि इथे G आहे। किती भाग येतात बघूया, 1 2 3 प्रत्येक भाग 0.25 चा आहे, तेव्हा हे 3 भाग म्हणजेच 0.75 येईल। आता आपल्याकडे 4ही रेषाखंडांची लांबी मिळालेली आहे। आपल्याला विचारलेलं आहे सर्वात मोठा व सर्वात लहान यांची बेरीज किती। आता आपण सर्वात मोठा EQ होईल आणि सर्वात लहान होईल CB। या दोघांची जर बेरीज केली तर ती येते 1.25 प्लस 0.25 इज इक्वल टू 1.50 1.50 एवढी लांबी आलेली आहे दोन रेषाखंडांची बेरीज। पर्याय पाहूया। इथे पर्याय क्रमांक 3 आहे 1.50 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा जो प्रश्न 5वा आहे तो याच संख्यारेषेवर आधारित आहे। प्रश्न 5वा पाहूया। बिंदू C व बिंदू F यातील अंतर किती। या ठिकाणी C बिंदू आहे आणि इथे F बिंदू आहे। या दोघांमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे। आता आपण पाहिलं की प्रत्येक जे युनिट आहे ते 1 चा आहे आणि एकाचे 4 भाग केलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक हा भाग 0.25 चा आहे। C ते आपल्याला F ची लांबी काढायची आहे। 1 2 आणि 3 इथे भाग येतात, प्रत्येक भाग 0.25 चा आहे, म्हणजे 25 50 75 0.75 एवढी त्याची लांबी येणार आहे। पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पुढे 6वा प्रश्न आहे। या संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे। A ते P ही 2 एकक लांबी आहे, आपल्याला दिलेला आहे। तर लेंथ BD प्लस लेंथ CG मायनस लेंथ FP बरोबर किती एक बघ। आता इथे BD CG आणि FP या तिघांची आपल्याला लांबी काढावी लागेल आणि त्यानंतर दिलेली क्रिया करावी लागेल, मग आपल्याला उत्तर मिळेल। आपण जे दिलेले रेषाखंड आहेत ते पाहूया। पहिला आपल्याला दिलेला आहे BD, याची लांबी पाहूया। लेंथ BD पाहत असताना इथे B आहे इथे D आहे, 2 भाग आलेले आहेत, म्हणजे 0.25 0.25 मिळून झाले 0.50 ही याची लांबी आहे 0.50। यानंतर आपल्याला दुसरा दिलेला आहे लेंथ CG ची लांबी बघूया। या ठिकाणी आहे C आणि इथे आहे G। किती भाग येतात बघूया, 1 2 3 आणि 4 भाग आलेले आहेत। 0.25 चे 4 भाग म्हणजे 1 किंवा 1.0 सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो। यानंतर तिसरा दिलेला आहे FP याची लांबी बघूया। F या ठिकाणी आहे आणि P इथे आहे, 1 2 3 भाग आहेत म्हणजे 0.75, तेव्हा याची लांबी आलेली आहे 0.75। आता आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते पाहूया। समीकरण आपल्याला दिलेलं आहे लेंथ BD प्लस लेंथ CG मायनस लेंथ FP याची किंमत आपल्याला काढायची आहे। आता इथे आपण किमती भरूया।
बी डीची जी लांबी आहे ती आहे 0.50 प्लस सी जीची लांबी आहे 1.0 मायनस एफ पीची लांबी आहे 0.75. पुढे सोडवूया. 0.50 आणि 1 + 0 हे येईल 1.5 किंवा 1.50 आपण लिहू शकतो, मायनस 0.75 आणि ही वजाबाकी येते 0.75. हे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर आहे. दिलेलं समीकरण आपण सोडवलेलं आहे. आता इथे पर्याय जर पाहिले तर पर्याय आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकांच्या स्वरूपात दिलेले आहेत आणि आपण जे उत्तर काढले दशांश अपूर्णांकांच्या स्वरूपात काढले. तर इथे 0.75 म्हणजेच त्याला आपण पाऊण म्हणतो आणि व्यवहार्य अपूर्णांकामध्ये त्याचं लेखन आपण 3/4 असं करत असतो. आपण जे सुरुवातीला अपूर्णांक शिकताना पाव, अर्धा, पाऊण शिकलो होतो त्यानुसार 0.75 म्हणजेच पाऊण भाग म्हणजेच 3/4 असं आहे. त्यामुळे इथे पर्यायामध्ये उत्तर 3/4 हे येणार आहे. तेव्हा 6व्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न 7वा पाहूया. यानंतर प्रश्न 7 व 8 साठी सूचना आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. इथे सुद्धा आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे. त्याच्यावर ए, बी, पी, सी आणि डी हे बिंदू दिलेले आहेत. यापैकी पी बिंदूचा निर्देशक आहे 0 आणि डी बिंदूचा निर्देशक आहे 2. बाकी बिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले नाहीत आणि यावर आधारित पहिला प्रश्न आहे. बिंदू ए शी निगडित असणारी संख्या कोणती? या ठिकाणी बिंदू ए आहे. आता या बिंदू ए शी निगडित असणारी संख्या कोणती म्हणजेच तिचा निर्देशक कोणता ते आपल्याला पाहायचं आहे. दिलेले जे पूर्णांक आहेत -1 ते -2 या दरम्यान किती भाग केलेले आहेत ते पाहूया. एका एककाचे 1, 2, 3, 4 एका एककाचे भाग 4 केलेले आहेत. याचा अर्थ प्रत्येक भाग हा 0.25 किंवा 1/4 असा केलेला आहे. पाव, अर्धा, पाऊण, 1, सव्वा, दीड, पावणे 2, 2 अशा पद्धतीने हे सगळे भाग केलेले आहेत. आता आपल्याला ए शी निगडित असणारी संख्या शोधायची आहे. इथे -1 संपूर्ण आहे. इथून आपण मोजणार आहोत -1 संपूर्ण आणि त्यानंतर 3/4 पुढे आहे. 1, 2, 3, 4 3/4 पुढे आहे. -1 पूर्णांक 3/4 ही ए शी निगडित संख्या येणार आहे. इथे व्यवस्थित समजून घ्या. पी या ठिकाणी 0 आहे. 0 ते इथपर्यंत 1 जो -1 आहे. -1 आणि पुढे 3 भाग आहेत. 4 पैकी 3 भाग. त्यामुळे -1 पूर्णांक 3/4 हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हा याचा बरोबर आहे. यानंतर प्रश्न 8वा आहे. असत्य विधान कोणते? इथे आपल्याला 4 रेषाखंडांच्या जोड्या दिल्यात, त्या एकरूप दर्शवल्यात. यापैकी कोणते असत्य आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 जोड्या ह्या सत्य असतील. आपण पाहूया. रेख ए बी एकरूप रेख बी सी. ए बी आणि बी सी हे एकरूप आहेत. आपण त्यामधील भाग मोजूया. ए ते बी पर्यंतचे भाग मोजूया. 1, 2, 3, 4, 5 भाग आहेत. आता आपण बी ते सी पर्यंतचे मोजूया. 1, 2, 3, 4, 5 इथे सुद्धा 5 भाग आहे. म्हणजे पहिलं विधान आहे ते सत्य आहे. हा पर्याय येणार नाही. दुसरं पाहूया. रेख बी सी एकरूप रेख सी डी. बी सी आणि सी डी हे समान आहेत असं म्हटलं आहे. आपण भाग मोजूया. बी पासून पाहूया. 1, 2, 3, 4, 5 भाग आहे. सी डी मध्ये पाहूया. 1, 2, 3, 4, 5 इथे सुद्धा 5 भाग आले. म्हणजे हे विधान सुद्धा सत्य आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे. रेख ए सी एकरूप रेख बी डी. ए सी आणि बी डी हे एकरूप आहे असं म्हटलं आहे. आपण मोजूया. ए पासून सी पर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 भाग आहेत. दुसरा आहे बी डी. बी पासून डी पर्यंतचे भाग मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथे सुद्धा 10 भाग आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 तिन्ही आपण चेक केले. तीनही सत्य विधानं आहेत. आता साहजिकच पर्याय क्रमांक 4 हे असत्य असणार आहे. परंतु आपण करून पाहूया. रेख ए पी एकरूप रेख पी डी. ए पी आणि पी डी हे एकरूप आहेत का पाहायचं आहे. ए पी पर्यंतचे भाग पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भाग आहेत आणि पी डीचे मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आहेत. याचा अर्थ जे चौथं विधान आहे रेख ए पी एकरूप रेख पी डी हे असत्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी संख्या रेषेवर आधारित असणारा स्वाध्याय 5.1 हा पूर्ण होत आहे. यातील सर्व उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. अशाच आणखी उदाहरणांचा सराव करा. हा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.